नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ज्या गोष्टीचा विचारही आपण केला नव्हता ती गोष्ट समोर येणार आहे. कारण अर्जुनने आश्रमात जाऊन सायलीचं साहित्य शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच वेळी अर्जुनच्या हाती जी गोष्ट लागणार आहे ती मात्र खूपच भयानक अशी असणार आहे. अर्जुनला हे सत्य समजणार आहे की आश्रमातील सायली आणि प्रिया या दोघींची गाठोडी गायब झालेली आहे. मग अचानक ही गाठोडी का गायब झाली हा प्रश्न अर्जुनला पडणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा अर्जुन शोधणार आहे आणि कारण त्याला आठवणार की प्रियाचं गाठोडं हे प्रियाने स्वतः आणलेलं होतं, ते रविराजला दाखवलेलं होतं. ऑब्व्हियसली ते प्रियाच्या रूममध्ये असणार आहे आणि त्यामुळं अर्जुन हा प्रियाच्या गाठोड्यापर्यंत पोचणारे आणि सगळं सत्य समोर येणारे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण प्रियाचं गाठोडं जरी अर्जुनला सापडलं असलं तरीही त्या गाठोड्यातील फोटो आणि फोटोच्या मागे लिहिलेलं नाव यामुळे अर्जुनला समजणार आहे की ती सायली हीच तन्वी आहे. त्याचबरोबर महाजनी काकांनी आश्रमातील एक रजिस्टर म्हणजे जेव्हा मुलं आश्रमात येतात तेव्हा त्यांची एंट्री केली जाते, त्यांचं वर्णन केलं जातं, त्यांच्या अंगावर कुठली जन्मखूण आहे का ते तिथं लिहिलं जातं. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर कोणतं साहित्य होतं या सगळ्या गोष्टींची नोंद केलेली असते आणि ते सगळं सायलीच्या नावापुढे अर्जुनला दिसतं. त्यामुळे ते रजिस्टर हे असे एवढे पुरावे अर्जुनच्या हाती लागणार आहेत आणि अर्जुनला समजणार आहे ते म्हणजे सायली तन्वी असल्याचं सत्य. हे सगळं जेव्हा अर्जुन रविराजला दाखवणार आहे तेव्हा मात्र रविराजला सुद्धा धक्का बसणार आहे आणि रविराजला विश्वासच बसणार नाहीये की मी हे काय केलेलं आहे, म्हणजे मी कोणावर विश्वास ठेवलेला आहे, या सगळ्या गोष्टी अशा कशा झालेल्या आहेत हा प्रश्न रविराजला सुद्धा पडणार आहे. तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अर्जुन कुसुमताईंना हॉस्पिटलमध्ये भेटतो. तिथं भेटल्यानंतर अर्जुन आणि कुसुमताई या दोघांमध्ये बोलणं चाललेलं असतं. कुसुमताई म्हणत असतात की सायली आम्ही आलोच, बाहेर आहे, तू बोल मधुभाऊंबरोबर. असं म्हणून कुसुमताई दोघेही बाहेर येतात. अर्जुन म्हणतो काय झालं, तुम्ही मला बाहेर का आणलं? आता कुसुमताईला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे की सायलीचे आई बाबा कोण आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही कळलं का, असं इकडे कुसुमताई अर्जुनला विचारत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही, तसं काहीच माझ्या हाती लागलेलं नाही. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे आता अर्जुन घरी जातो आणि अर्जुन सांगत असतो की आश्रमातलं जे साहित्य आहे ना ते काढायला सांगा, मी तिथे जाईल आणि भेटेल, असं इकडे बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर अर्जुन आता कुसुमताईला पुन्हा फोन करतो आणि कुसुमताईला म्हणू लागतो की काय झालं कुसुमताई, मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना आश्रमातलं साहित्य, जे सायलीचं लहानपणीचं साहित्य आहे ते काढून ठेवा, ते सांगितलं का, हे बोलणं त्याचं चालू असतं. आणि त्याच वेळी तिथं आलेली असते ती म्हणजे सायली. सायली म्हणते की काय झालं अर्जुन सर, कोणाशी बोलताय तुम्ही? अर्जुन म्हणतो चैतन्याशी बोलतोय, जरा महत्वाचं काम आहे ना त्यामुळे चैतन्याशी बोलतोय, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते हो का, द्या इकडे माझ्याकडे फोन, मी बोलते ना चैतन्य भाऊजींशी, कारण त्यांना उद्याच्या गणपती आगमनाचं आमंत्रण द्यायचं आहे ना, त्यांना बोलवायचं आहे ना, मी बोलते त्यांच्याशी, असं बोलणं चालू असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मी बोलतो ना, मी सांगतो ना. आणि नेमकं चैतन्य जो आहे तो येऊन थांबलेला असतो आणि हा जो धक्का असतो तो अर्जुनला बसतो. कारण अर्जुन हा सायलीशी खोटं बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर काय चाललंय तुमचं, तुम्ही माझ्याशी खोटं का बोललेलं आहात, असं सायली विचारू लागते. तेव्हा मात्र अर्जुन सायलीकडे पाहत असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही तसं काही नाहीये, असं ते उडवाउडीची उत्तरं देऊ लागतो. तेव्हा सायली म्हणते बघू द्या इकडे फोन माझ्याकडे, मला बघू द्या तुम्ही कोणाशी बोलत होता, असं म्हणत सायलीने अर्जुनकडून फोन घेतलेला असतो. आणि सायली म्हणत असते की काय चाललंय हे तुमचं, म्हणजे तुम्ही कुसुमताईशी बोलताय आणि मला का असं सांगितलंय. अचानक चैतन्य तिथं आल्यामुळे अर्जुनचा मोठा पचका झालेला असतो आणि अर्जुनचं खोटं जे आहे ते पकडलं गेलेलं असतं. त्यावेळेस सायली मात्र आता म्हणत असते की आता काय करायचं, अर्जुन सरांना काय सांगायचं आणि कसं बोलायचं हा प्रश्न सायलीच्या पुढे असतो. त्याचबरोबर इकडे सायली मात्र अर्जुनकडे रागाने पाहत असते, कारण अर्जुन तिच्याशी खोटं बोललेला आहे ह्या गोष्टीचा राग मात्र तिला जास्तच आलेला असतो.
त्यासोबतच इकडे आता अर्जुन म्हणत असतो की ते आणि मग सायलीचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुसुमताईशी काय बोलत होता. आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की नाही, सायलीला राग येतो, अर्जुन आता सांगू शकत नाही. अर्जुनचं असं म्हणणं आहे की जर मला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर मी तिला सांगू शकतो ना. जर मलाच व्यवस्थित गोष्टी क्लिअर होत नाही आहेत, मलाच समजत नाही आहे, तर मी तिला कसं सांगणार आहे की नक्की काय घडलेलं आहे किंवा मला काय सापडलेलं आहे, याबद्दल मी कसं बोलणार आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आता सायली मात्र रागायला गेलेली असते. आता अर्जुनच्या पुढे पुढचा टास्क येतो. आता सायलीची समजूत घालणं. सायलीची समजूत कशी घालायची हा मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण सायली तर चिडली आहे, सायलीला सांगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. सायली ऐकायलाच तयार नाहीये, सायली रागाला गेलेली असते. त्यासोबतच इकडे सायलीला मात्र कळतच नाहीये आणि अर्जुन मात्र तिला आता सगळ्या गोष्टी कशा सांगायच्या या गोष्टींचा मात्र विचार करत असतो. त्याचबरोबर अर्जुन आता पुढच्या तयारीला लागलेला असतो, ती म्हणजे त्याला काहीही करून शोध घ्यायचा आहे. नक्की काय घडतंय, कशा पद्धतीने गोष्टी घडतायत हे मात्र अर्जुनला शोधायचं असतं. आणि त्यासाठीच अर्जुन आता विचार करू लागलेला असतो. इकडे कुसुमताई मात्र विचार करत असते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता मी आश्रमात जातो आणि त्यानंतर सगळ्या गोष्टींचा शोध घेतो. आश्रमात तिथे कुसुमताई असतात, त्यांनी सगळं साहित्यही केलेलं असतं, साधनाताईंना मधुबनकडे पाठवलेलं असतं आणि कुसुमताई घरी आलेली असते. मग इकडे रविराज आणि प्रतिमा दोघंही बोलत असतात. रविराज म्हणत असतात की मला कळतच नाहीये की ही आपली मुलगी अशी कशी काय आहे. प्रतिमा म्हणते की मला ना खरं सांगू का, मला ना वाईट नाही वाटलं या गोष्टीचं, कारण ती तसं वागू शकते याच्याबद्दल मला खात्री आहे. आतापर्यंत तिनं किती वेळा खोटं बोलले, खोटं वागले हे आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळं मला एवढा मोठा धक्का काही बसत नाहीये. म्हणजे ठीक आहे, तिच्याकडून आपण वेगळी अपेक्षा करू शकत नाहीये आणि तन्वी असं वागणार याबद्दल आपल्याला आधीच खात्री होती. त्यामुळे त्या गोष्टीचं वाईटही वाटून घ्यायचं नाही, असं इकडे बोलणं सुरू असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रविराज म्हणत असतात पण मला ना कळत नाहीये, कारण काहीही असलं तरीही आत्ता तन्वीच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने समोर येतील असं मला वाटलं नव्हतं, किंवा आपली तन्वी अशा पद्धतीने वागेल, खोटं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. प्रतिमा म्हणत असते की आत्तापर्यंत आपण तिच्याबद्दल जे जे पाहत आलोय ना ते तुमच्या लक्षात आलेलंच आहे की तिनं कशी वागली आहे, तिनं काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर कळलेल्या आहेतच. त्यामुळं मला एवढं असं नवल नाही वाटत आहे, कारण तन्वी असं वागू शकते याबद्दल मात्र मला खात्री आहे आणि त्यामुळंच मी त्या गोष्टीचं वाईट वाटून घेतलेलं नाही, असं प्रतिमा रविराजांना सांगत असते. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात पण मला एक कळत नाहीये प्रतिमा, तू एवढं सहजासहजी या गोष्टींवर विश्वास ठेवतेस. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, कारण मी वाईटच नाही वाटून घेतलेलं ना या गोष्टींचं, असं प्रतिमा स्पष्टपणे सांगत असते. रविराजांना मात्र वाईट वाटत असतं. रविराज म्हणत असतात की हे कसं शक्य आहे, आपलीच मुलगी आपल्याशी असं कसं वागू शकते, ती आपल्याला दगा कसं देऊ शकते, आपल्याशी खोटं कसं वागू शकते, असे अनेक प्रश्न रविराजांना पडलेले असतात. अर्जुन आता आश्रमात आलेला असतो, त्याची शोधाशोध सुरू असते. आश्रमात हाती काय लागतंय का ते तो पाहत असतो. तिथं आल्यानंतर कुसुमताईने आश्रमाला अर्जुनला कॉफी दिलेली असते आणि कुसुमताई ही अर्जुनशी बोलत असते, अर्जुनला विचारत असते, काही नवीन गोष्टी विचारत असते. त्याचबरोबर मुलंसुद्धा अर्जुनकडे धावत येतात आणि मुलंसुद्धा अर्जुनला बोलत असतात, अर्जुनला विचारत असतात. आणि त्याचबरोबर मधुभाऊ कधी येणार हा मुलांचा जो प्रश्न असतो त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मुलांना हवं असतं. अर्जुन मात्र शांतपणे असतो, कारण त्याला माहिती आहे की गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत. मधुभाऊंवरती मुलांचा जीव आहे. एकतर इतके दिवस मधुभाऊ जेलमध्ये होते, त्यानंतर त्यांच्यावर महिपत हल्ला करणार या भीतीने मधुभाऊंना अर्जुनच्या इकडे ठेवलं होतं. मुलांची आणि मधुभाऊंची जास्त भेट झालेलीच नव्हती. मग महाजनी काका तिथं असतात, आता ते साहित्य पाहत असतात, तेव्हा मुलांना अर्जुन खाऊ देतो आणि त्यांना खेळायला पाठवतो. आणि त्याचबरोबर कुसुमताईला म्हणतो कुठे आहे ते साहित्य. तेव्हा कुसुमताई सांगत असते महाजनी काका पण खूप दिवसांपासून आहेत, त्यांना आश्रमातल्या बऱ्याच व्यवहाराबद्दल, कामकाजाबद्दल माहिती आहे, तुम्ही त्यांच्याशी पण एकदा बोलून घ्या. मग कुसुमताई महाजनी काकांना बोलवते. महाजनी काका येतात, कारण आता महाजनी काकांचे लाडके जावई बापू आलेले असतात, त्यामुळं महाजनी काका सुद्धा खुश असतात, कारण अर्जुन हा सगळ्या मुलांवरही तेवढाच जीव लावतो आणि त्याचबरोबर मुलांची काळजीही तेवढीच करत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे
अर्जुन हा त्यांच्याशी बोलत असतो. बोलत बोलत त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांना विचारत असतो, त्यांना नवनवीन गोष्टी विचारत असतो. नक्की काय झालेलं आहे, सायलीच्या बाबतीत काय होतं, काय माहिती आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात. आणि मग महाजनी काका म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, मधुभाऊंना एक खूप छान सवय होती आणि ती म्हणजेच की मधुभाऊ जे सगळं साहित्य आहे ते सगळं म्हणजे एखाद्या बाबतीतलं जे साहित्य असतं ते अगदी परफेक्ट असे मधुभाऊ ठेवायचे. म्हणजे पुन्हा कधी आपण शोधायला गेलो आणि त्यांचा जो व्यवस्थितपणा आहे, मॅनेजमेंट जे आहे त्याचा विचारच कधी कोणी करू शकत नाही. तेव्हा मधुभाऊंच्या बाबतीत ते सांगू लागतात की मधुभाऊंना एक सवय होती, ती मी तुम्हाला सांगतो की मधुभाऊंना ना मुलं जेव्हा आश्रमात यायची तेव्हा त्या प्रत्येक मुलाचं जे रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित ठेवायचे. ते अगदी त्या मुलाच्या अंगावर असलेली जन्मखून, तो मुलगा कसा आहे, कुठे सापडला, त्याच्या बाबतीत काय झालं, हे सगळं लिहिलेलं असतं त्या रजिस्टरमध्ये. अर्जुन म्हणतो मला ते रजिस्टर पाहायला मिळेल का? तेव्हा मात्र महाजनी काका म्हणतात की हो, इथेच कपाटात होतं, आपण पाहूया. अर्जुन कपाटात ते रजिस्टर शोधतो आणि त्याला धक्का बसतो, कारण त्याच्यावर सायलीबाबतचे सगळ्या गोष्टी असतात आणि त्या सायलीच्या पुढे लिहिलेल्या असतात. त्यामुळं मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण आता तिथं आहेत आणि अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अर्जुन विचार करत आहे आणि अर्जुन त्या रजिस्टरचे सगळे फोटो घेतो आणि ते घेऊन आता घरी येतो. घरी आल्यानंतर तो रविराजांना कॉल करतो. या सगळ्या गोष्टींची माहिती तर त्याने काढलेली असते आणि त्याचबरोबर तो शोधाशोध सुद्धा करत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे प्रिया जेलमध्ये आहे. प्रियाचं जे काय चाललेलं आहे ते तिलाच कळत नाहीये आणि प्रियाची नाटकं वेगळीच सुरू झालेली आहेत. तिला आता हॉस्पिटलमधून जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रिया रडत असते, गोंधळ घालत असते, अश्विनला म्हणत असते की माझी काही चूक नाही अश्विन, तरीही मला इथे अडकवण्यात आलेलं आहे, मला या सगळ्यातून तू सोडव, असं अश्विनला ती सांगत असते. अश्विन मात्र घरी आलं की कांगावा करत असतो. त्याचं ते काही बंद झालेलं नसतं. त्याला असं वाटत असतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया नाटकं करत असते आणि त्याचबरोबर इकडे प्रियाला येऊन चांगलंच धमकावत असतो. प्रियाला सांगत असतो जे काय तुझं चाललेलं आहे ना, जी काय तुझी नाटकं चाललेली आहेत ना, ती बंद करायची. इकडे अर्जुनने रविराजांना फोन केलेला आहे आणि अर्जुन रविराजांना भेटायला येणार आहे. अर्जुन रविराजांना जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगत असतो तेव्हा मात्र अर्जुनने आणखी एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे अर्जुन घरी आलेला असतो तेव्हा त्याच्या डोक्यात येतं की सिनियरने हे सगळं जेव्हा केलेलं होतं तेव्हा मात्र सिनियरने काही गोष्टी एकत्र आणलेल्या होत्या आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा मात्र सिनियरने मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. आता अर्जुन त्याच गोष्टींचा विचार करू लागलेला असतो आणि अर्जुन मात्र म्हणत असतो की नाही. आता तो रविराजांना विचारतो की तू कोणतं गाठोडं पाहिलेलं होतं तन्वीचं? रविराज सांगू लागतात की हो, तन्वीचं एक गाठोडं मी पाहिलेलं होतं, त्याच्यामध्ये सगळं साहित्य होतं जेव्हा लहान असतानाची तन्वी, त्याचबरोबर तिचे फोटो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. अर्जुन म्हणतो की सिनियर मला ते गाठोडं पाहायचं आहे. तेव्हा मात्र अर्जुनला आता रविराज सांगू लागतात की अरे ते गाठोडं आहे ना, ते तन्वीच तिच्याकडे घेऊन गेलेली आहे. आता मात्र अर्जुनला धक्का बसलेला असतो. म्हणजे आता तन्वी ते गाठोडं घेऊन गेलेली आहे ही गोष्ट कळली की अर्जुन लगेचच आता रूममध्ये येतो आणि प्रियाच्या रूममध्ये जातो. प्रियाच्या रूममध्ये जाऊन अर्जुन शोधाशोध करू लागतो, कारण प्रियाच्या रूममध्ये नक्की काहीतरी सापडणार हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच अर्जुन प्रियाच्या रूममध्ये जातो. प्रियाच्या रूममध्ये गेल्यावर अर्जुन शोध घेत असतो, पण अर्जुनला अजून तरी काही सापडलेलं नसतं. पण तेव्हा एक गोष्ट त्याच्या समोर येते आणि ती म्हणजे अर्जुन जेव्हा पाहतो तेव्हा एक तिथलं जे कपाट आहे ते लॉकर जे आहे ते लॉक असतं आणि बाकीचं सगळं उघडं असतं. बाकी सगळीकडे त्याने पाहतो पण त्याला तिथे काहीच मिळत नाही आणि मग अर्जुन त्या लॉकरची जी चावी आहे, त्यांच्याकडे एक्स्ट्रा चावीचा जो सेट कल्पनाने स्वतःकडे ठेवलेला असतो सगळ्या रूममधल्या, कारण मध्ये काही प्रॉब्लेम झाले तर मात्र हे सगळं व्हायला नको आहे म्हणून तो ठेवलेला असतो आणि तो जो चाव्यांचा सेट आहे तो आता अर्जुनच्या हाती लागतो. अर्जुन त्या चाव्या घेऊन शोधाशोध करतो आणि तेव्हा त्याला मात्र धक्का बसलेला असतो, कारण त्याच्यामध्ये जे गाठोडं सापडलेलं असतं त्या लॉकरमध्ये गाठोडं ठेवलेलं होतं आणि चावी मात्र प्रियाने त्याची गायब केलेली होती आणि अर्जुनने बरोबर तो लॉकर शोधलेला असतो, तो उघडलेला असतो. त्या लॉकरमधलं ते गाठोडं अर्जुनच्या समोर आलेलं असतं आणि तेव्हा इकडे प्रताप मात्र अश्विनला म्हणत असतो की काय झालं, तू काय एवढा बोलत आहे? तेव्हा अश्विन म्हणतो की दादाने
मी नसताना माझ्या रूममध्ये जायची गरज काय होती. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझं एक काम होतं त्यासाठी मी गेलेलो होतो. तेव्हा इकडे अश्विनला राग आलेला असतो. अश्विन म्हणत असतो की मला नाही आवडत माझ्या रूममध्ये गेलेलं. तेव्हा प्रताप आणि कल्पना दोघंही ओरडत असतात. ते म्हणत असतात की जेव्हा या गोष्टी घडत आहेत तेव्हा प्रताप म्हणत असतात की बाद झालं अश्विन, कारण तुझ्या भावावरही विश्वास नाहीये का? जे काय तू केलेलं आहे ते तुला योग्य वाटतं का? असं म्हणत आता प्रताप इकडे ओरडत असतो. त्याचबरोबर अर्जुन त्यांच्याकडे लक्षच देत नाही. इकडे रविराजला फोन करतो आणि म्हणतो की सिनियर मी तुला भेटायला येत आहे. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा आणि रविराज बोलत असतात. प्रतिमा म्हणत असते की मला ना राहून असं वाटतंय की अर्जुनच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे आणि अर्जुनला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे रविराजांना भेटल्यानंतर अर्जुन रविराजांच्या समोर पुरावे सादर करतो. कारण त्या फोटोच्या मागचं नाव रविराजांनी पाहिलेलंच नव्हतं. समोरून प्रियाने फोटो दाखवला तेवढाच तो फोटो पाठवलेला होता आणि आता मात्र धक्का बसलेला असतो. रविराज जेव्हा तो फोटो पाहतात आणि अर्जुन त्यांना म्हणतो की हे बघ सिनियर, या फोटोच्या मागे नाव आहे त्या फोटोतल्या व्यक्तीचं. तेव्हा रविराज म्हणतात अरे काय सांगतोस अर्जुन तू हे सगळं? तेव्हा हे माझ्या लक्षातच नाही आलं की या फोटोच्या मागे नाव आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेव्हा तू एक बाप होता आणि इमोशनली 20 वर्षांनंतर तुझी मुलगी तुला भेटत होती, पण ज्या मुलीला तू मुलगी म्हणून स्वीकारलेलं होतं ती तुझी मुलगी नव्हतीच, तर तुझी मुलगी दुसरीच आहे हे तुझ्या लक्षात आलं का? तेव्हा रविराज म्हणतात पण मला एक कळत नाहीये की हे सगळं कसं, ते गाठोडं वगैरे. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणून तर बघ ना, कारण तुला कधीच जाणवत नाहीये की ती तुझी मुलगी आहे. तिच्यात कुठलेच गुण तुझ्या आणि प्रतिमात्याचे नाहीत. आणि अर्जुनने ते गाठोडं दाखवलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन रजिस्टर आहे आश्रमातलं ते रजिस्टर दाखवतो आणि सांगू लागतो की हे पाहिलं का? आणि जेव्हा अर्जुनने ते रजिस्टर दाखवलेलं असतं तेव्हा मात्र रविराजांना धक्का बसतो. रविराज म्हणतात की अर्जुन हे सगळं काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो सिनियर, हेच सत्य आहे आणि हे सत्य मी तुझ्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आणल्या जातात आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा अर्जुन सांगतो तेव्हा रविराजांना धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतात की हे सगळं काय झालंय, कारण ज्या गोष्टींचा मी विचार करत होतो गोष्टी त्याही पेक्षा वेगळ्या निघालेत. सायली माझी मुलगी असून मी तिला ओळखू शकलो नाहीये, पण प्रतिमाला मात्र नेहमी जाणवायचं प्रतिमा मात्र सायलीशी प्रेमानेच वागलेली आहे आणि सायलीने तर आम्हाला दोघांना किती जीव लावलेला आहे हे सगळं रविराज बोलत असतात. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसत असतो. हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. मग आता प्रियाला कोणी प्लांट केलं, प्रियाला आपल्या आयुष्यात कुणी आणलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा अर्जुनने ठरवलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.